श्री स्वामी समर्थ. होळी साजरी करण्याचे पौराणिक आणि वैज्ञानिक कारण आहेत. होळी हा रंगाचा सण आहे. या दिवशी सर्व लोक आपले जुने राग दोष विसरून एकमेकांना रंग गुलाल लावतात. लहान मुले तरुणांमध्ये या दिवसाची उत्सुकता जास्त असते. फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला हा सण साजरा केला जातो. या सणाविषयी अनेक कथा जोडलेल्या आहेत. होळीच्या दिवशी रात्री होळी जाळली जाते. यामागे दोन कारणं आहेत. पौराणिक कारणामध्ये आपल्याला हे दिसून येईल की राजा हिरण्यकश्यप हा स्वतःला देव समजत असे, पण त्याचा मुलगा प्रल्हाद हा विष्णूचा भक्त होता. राजाने भक्त प्रल्हादला विष्णू भक्ती करण्यापासून थांबवण्याचा प्रयत्न केला, पण प्रल्हादने नकार दिल्यानंतर राजाने त्याला मारण्याचा प्रयत्न केला. शेवटी राजाने प्रल्हादला मारण्यासाठी बहीण होळिकाची मदत घेतली. होळिकाला अग्नीत न जाळण्याचे वरदान प्राप्त होते. राजाच्या सांगण्यावरून प्रल्हादाला आपल्या मांडीवर बसवून अग्नीत प्रवेश केला तिने, परंतु विष्णूच्या कृपेने भक्त प्रल्हाद वाचले आणि होळिकाही भस्म झाली. या कथेमधून हा संकेत मिळतो की वाईटावर चांगल्याचा विजय होतो. आजच्या युगात फाल्गुन पौर्णिमेला होळी जाळली जाते आणि दुसऱ्या दिवशी रंगपंचमी साजरी केली जाते. हा एक रंगाचा सण आहे. या सणाची लहान मुले आतुरतेने वाट पाहत असतात. या सणामुळेच घरात अतिशय आनंदाचे वातावरण असते. फाल्गुन शुद्ध पौर्णिमा म्हणजेच होळी पौर्णिमा. होळीचं दुसरं नाव म्हणजे हुताशनी पौर्णिमा. होळी हा सण शहरात तसेच खेड्यापाड्यातून मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा केला जातो. होळी आली की होळीसाठी लाकडं गवऱ्या गोळा करणारी पोरं गल्ली बोळातून गात सुटतात की होळी रे होळी पुरणाची पोळी, किंवा होळीला गवऱ्या 5-5 डोक्यावर नाच नाच. लाकडं गवऱ्या गोळा केली जाते. मग घराच्या अंगणात किंवा चौकात एक मोठी एरंडाची फांदी उभी करतात. त्याच्याभोवती लाकडं गोवऱ्या रचतात. संध्याकाळ झाली की होळी पेटवतात. सवाष्णी मुली तसेच मोठी माणसं सर्वजण ह्या होळीची पूजा करताना आपल्याला दिसतात. होळीला पुरणपोळीचं नैवेद्य दाखवतात. ते जुने झाले आणि काह्यबाह्य झाले, अमंगल आहे, त्या सर्वांचा जाळून नाश करायचा. नव्याचा चांगल्याचा उद्योजकाचा स्वीकार करायचा, हाच होळीचा खरा संदेश असतो. ही झाली पौराणिक कथा. आता वैज्ञानिक कारण याच्यामागे पण आहे की होळी हा सण म्हणजे वसंत ऋतूचा प्रारंभ होतो. हिवाळा संपून उन्हाळ्याची चाहूल लागण्याची वेळ असते. तसेच निसर्गाचे चक्र शांततेकडून दाहकाकडे जाण्याचा काळ. थंडीच्या दिवसात आपले शरीर सुप्त झालेले असते. यामुळे शरीरातील शारीरिक थकवा आल्यासारखे आपल्याला वाटत असते. वसंत ऋतूमुळे वातावरण हळूहळू उष्णता वाढण्यास सुरुवात होते. होळी दहनामुळे प्रज्वलित झालेला अग्नी माणसाच्या शरीराला उष्णता प्रदान करत असतो. थंडीमुळे सुस्त झालेल्या शरीराला ऊर्जा मिळवण्यास मदत होते. निसर्गातील हा बदल माणसाने स्वीकारावा यासाठी होळी साजरी केली जाते. म्हणून होळीचा सण हा आपण जोरात साजरा केला जातो. यामागे वैज्ञानिक आणि पौराणिक कारणं आहेत, ते आपण या व्हिडिओतून बघितली. असेच होळीच्या अजून नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर माझे नवीन चॅनलला माझ्या फॉलो करा. नवीन माझ्या व्हिडिओला फॉलो करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असल्यास कमेंट करून मला नक्की सांगा.